नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत बुद्धिमापन. या अगोदर आपण पाहिलेलं होतं की बुद्धिमत्तेच्या व्याख्या बघितलेल्या, बुद्धिमत्तेच्या उत्पत्त्या बघितलेल्या आणि आजचा टॉपिक बघणार आहोत बुद्धिमापन. मित्रांनो, आपल्याला या अगोदरही मी सांगितलेलं की क्वेश्चन आन्सर्स करा. मला जसे शक्य होतील तसे मी लवकरात लवकर जास्तीत जास्त कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करेल, कारण तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून. आपल्या व्हिडिओचा जास्तीत जास्त जणांना फायदा व्हावा एवढीच प्रामाणिक इच्छा मित्रांनो. चला सुरू करूया. बघा, मी बुद्धिमत्ता हा टॉपिक घेत होते तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की बुद्धिमापन हा एक वेगळा टॉपिक आहे, बुद्धिमापन हा पण एक वेगळा टॉपिक आहे. बघा, बुद्धिमापनाच्या क्षेत्रात अल्फ्रेड बिनेने मौलिक कार्य केल्याने यास बुद्धिमापनाचे जनक मानले जाते. अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापनाचे जनक मानले जाते. 1905 मध्ये सायमन समवेत बिने यांनी पहिली 30 प्रश्नांची बुद्धिमापन चाचणी तयार केली. बुद्धिमापन चाचणीतील किती प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता येतात यावर बिने यांनी मानसिक वयाची संकल्पना प्रथमतः मांडली. बिने यांनी काय केलंय की मानसिक वय हे काढण्यासाठी त्यांनी 30 प्रश्न तयार केलेले आहेत आणि डिवायडेड बाय शारीरिक वय, म्हणजे त्या मुलांचं चालू वय किती आहे हे मांडलेलं आहे. बघा, विल्यम स्टर्नने मानसिक वय व शारीरिक वय यावरून बुद्धिमत्ता समजते असे सांगितले. त्यास मानसिक गुणोत्तर ही संज्ञा त्यांनी दिली. पुढे टर्मन यांसाठी त्यासाठी बुद्धी गुणांक ही संज्ञा वापरली. ओके, या मानसिक गुणोत्तरलाच त्यांनी टर्मनने काय म्हणलेलं आहे, बुद्धी गुणांक म्हणलेला आहे. तर बघा, याचं सूत्र काय, बुद्धी गुणांक म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन. बघा, मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज, म्हणजे बघा मानसिक वय डिवायडेड बाय शारीरिक वय इंटू 100 हे त्याचं सूत्र आहे. बुद्धिमापन कसोट्या कोणत्या आहेत तर त्या बघा, बुद्धिमापन कसोट्या वैयक्तिक कसोट्या आणि सामूहिक कसोट्या. वैयक्तिक कसोट्या कोणत्या आहेत, शाब्दिक भाषिक कसोटी, अभिभाषिक कसोटी, कृती कसोटी. आणि सामूहिक कसोट्या कोणत्या आहेत की शाब्दिक कसोटी, अशाब्दिक कसोट्या. ओके, ह्या सामूहिक कसोट्या आहेत. सामूहिक कसोट्या म्हणजे ग्रुपनं करायच्या कसोट्या, आणि ह्या वैयक्तिक म्हणजे शब्दिक भाषिक आणि अभिभाषिक कसोट्या, कृती कसोट्या. ओके, बघा, कसोट्यातील महत्वपूर्ण बाबी कोणत्या आहेत. व्यक्तिगत कसोट्या एकाच वेळी एका व्यक्तीस दिल्या जात असल्याने त्या खर्चिक असतात. ओके, एका वेळी एकच दिल्यामुळे त्या काय खर्चिक आहेत जास्त. व्यक्तिगत कसोट्या फक्त प्रयोगशाळेत देता येतात व ती व्यक्ती तज्ञ असावी लागते. काही तोटे पण आहेत बुद्धिमापन कसोट्याचे, ते दिलेले आहेत. शाब्दिक कसोट्या फक्त साक्षरांसाठी उपयुक्त ठरतात. असाक्षरांसाठी उपयुक्त ठरतात का, नाही. शाब्दिक कसोट्या हे फक्त शाब्दिक कोडे सोडवणे हे कोणासाठी उपयोगी ठरतं की जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी. अशाब्दिक कसोट्या निरक्षर, भाषा ज्ञान नसलेले, मुके, कर्ण, बधिर यासाठी उपयुक्त ठरतात. कृती कसोट्या बघा, मतिमंदांसाठी उपयुक्त ठरतात. लहान मुलेही त्या आनंदाने सोडवतात. कृती कसोट्यांसाठी वेळ, पैसा व श्रम अधिक खर्च होतो. सामूहिक कसोट्या एकाच वेळी अनेकांना देता येतात. सध्याची परीक्षा प्रणाली ही सामूहिक कसोट्यांचे उदाहरण आहे. म्हणजे जे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झाल्या, आपल्या मूल्यमापनाच्या एक्झाम्स होतात, ह्या सगळ्या कसोट्या कशावर अवलंबून आहेत तर सामूहिक कसोट्यावर अवलंबून आहेत. अभिभाषिक कसोट्या चिन्हे, संकेत, आकृती, चित्रे यावर आधारित आहेत. बघा, याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो मित्रांनो की अभिभाषिक कसोट्या ह्या कशावर आधारित असतात हे विचारलं जातं. मग अभिभाषिक म्हणलं तुम्ही कन्फ्युजन होता म्हणजे काय, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. अभिभाषिक कसोट्यामध्ये चिन्हे, संकेत, आकृती, चित्रे यावर आधारित असतात ह्या कसोट्या. सामूहिक कसोट्या हे सगळ्यांना समजतंय. कृती कसोट्या म्हणजे काय, या कसोट्यामध्ये काय येतात, लहान मुलांना
मतिमंद मुलांसाठी ह्या उपयुक्त ठरतात. म्हणजे लहान मुलं जे मतिमंद आहेत त्यांच्यासाठी ह्या कृती कसोट्या, म्हणजे त्यांना गेम्स वगैरे जोडायला देणं, काही काही गोष्टी शिकवणं, हे त्यांच्यासाठी उपयोगी ठरतात. ओके, तर हे तुम्हाला समजले असेल बुद्धिमापन कसोट्याच्या महत्वपूर्ण बाबी. आता हे बुद्धिमापन चाचण्या हा टॉपिक वेगळा घेऊ का, घ्यायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्कीच ते घेईन. थँक्यू.